मॅचला सुरुवात खरं तर केली जाते. रुपेश आणि पप्पू पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. एक शांततेत खरं तर सुरुवात घडताना बॅटिंग करणारी टीम घोट आपण पाहतोय. आणि खरं तर एका धावेनं स्वतःच आणि टीमचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज पप्पू पाटील याला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक घेऊन आलाय रोशन जाधव. नेक्स्ट बॉल लेफ्ट मोर द विकेट नाही यावेळेस. उंची जास्त, लांबी कमी, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडू खाली येणार. पहिला धक्का, पहिला आदरा. बॅटिंग करणारे राजाराणी घोट संघाला फलंदाज आपण पाहतोय रुपेश. इट्स बॅक टू द डगआउट. एक चांगला झेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील साळुंखे. जशा रीतीने रुपेश आला आणि रुपेशचे बंधुराज खरं तर मैदानाच्या आतमध्ये अद्याप दाखल झालेत. नेक्स्ट बॉल डावपुऱ्याचा गोलंदाज यावेळेस ऑब्जेक्टच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. या सीटचा वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या अकाउंट मध्ये जोडली जाते. संघ जाऊन पोहोचलाय. 2 रन्स 2 धाबा दापटल्यावरती. एक गडी बाद 2 धावा. 2 षटकांची मॅच. किती धाव्यांचा डोंगर इथे मात्र उभारला जाणार, किती धावेपर्यंत टार्गेट सेट केलं जाणार याच्याकडे खरं तर सर्वांच्या नजर लागल्यात. यावेळेस ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. डीप कव्हर मध्ये फिल्डर आहेत. एक टप्पा पडल्यानंतर चेंडूला उचलणार, फेकणार. तोपर्यंत चोरली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या थोडीशी पुढे सरसवताना 3 धावा दापटल्यावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. आणि खरं तर व्यासपीठावरती पाहुणे आपण पाहतोय नितेश दादा पाटील. खरं तर घोट गावामध्ये अगदी मॅचची स्पर्धा सातत्याने आपण पाहतो आणि त्या स्पर्धेचे मुख्य दमदार आयोजक नितेश दादा यांना खरं तर आपण आपल्या स्पर्धेमध्ये आज पाहतोय. अगदी दमदार आयोजन सातत्याने त्यांचं दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक ज्यामध्ये एका बाजूने रोशन आणि त्याला फेस करत असताना स्ट्रायकर एंड वरती पप्पू पाटील. लेफ्ट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन. अशा सिच्युएशन मध्ये पहा पूर्णपणे रोखून ठेवलं फलंदाजाला. अगदी पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं. पहा एकही मोठा फटका खरं तर येत नाहीये. अंतिम चेंडू. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा जमल्यात फक्त 3 धावा. अंतिम 1 चेंडूचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. फिल्डिंग पोझिशन खरं तर आपण पाहतोय डीप स्क्वेअर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल. फिल्डर आहेत. थोडीशी मिस्टेक झाली, थोडीशी फंबलिंग तिथे घडताना पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून षटक क्रमांक पहिला होईल समाप्त. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली 1 गड्याच्या मोबदल्यात टोटल 5 धावा दापटल्यावरती. अगदी 2 षटकांची ही मॅच सेमीफायनलची बिग फाईट. राजाराणी घोट आणि त्याला फाईट करतो जय हनुमान नेवालेपणा. सर जसं जसं आता सूर्य मावळतीला जातोय एक हवेमध्ये थंडावा जाणवतोय आणि जसा थंडावा जाणवतो बॉल ट्रॅव्हल होणं कठीण जातं. त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेटवर जास्तीत जास्त जोर दिला, धाव फलक हलतं ठेवलं तर जो संघ हे करण्यामध्ये यशस्वी होईल त्याला नक्कीच यश मिळेल. यस डेफिनेटली. आता जसा उशीर होत जाईल तसं विजिबिलिटी सुद्धा थोडी कमी होत जाणार, कारण आता सूर्य मावळत चालला. पहा 1 षटक झालाय. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये जमल्यात 5, प्रोजेक्टेड जर आपण पाहिलं 10च आपल्याला दाखवतो. परंतु त्यामध्ये आणखी बळबळाट होणे खरं तर गरजेचं आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये करण आलाय. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळवली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते रोशन
आणि अचूक अशी झेल टिपली जाते. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करणाऱ्या राजा राणी घोट संघाला फलंदाज आपण पाहतोय सुनील सालुंखे याच्या रूपानं. डीजे थँक्यू डीजे. खरं तर प्रजोत सर असंच म्हणावं लागेल, ये हात मुझे दे दे ठाकूर. कारण जेव्हा जेव्हा करण ठाकूरच्या हातामध्ये चेंडू गेलाय त्याने संघाला नाराज केलं नाही कधी. यस डेफिनेटली. आणि सध्याच्या सिच्युएशनला सुद्धा एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खरं तर करण्याची सुरू आहे. यावेळेस पंचांकडे जोरदार अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, परंतु पंच तटस्थ, कोणता इशारा नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं बॉल वरती आलं विकेट, तज्ञरचा हा डॉट बॉल. एक चांगली गोलंदाजी. आता खरं तर घोट संघाला धावा बनवणं गरजेचं आहे, कारण 2 षटक म्हटलं तर एक 20 ते 22 धावांचं टार्गेट सेट करणं इम्पॉर्टंट ठरतं, परंतु अद्याप जमल्यात फक्त 5 धावा. मोठ्या फटक्यांची अपेक्षा खरं तर पवेलियन मधून केली जाते, परंतु बॅट आणि बॉलचा ते कोणताही संपर्क होत नाहीये. त्याच दरम्यान डिबूभाई मात्रे, वावंजे आणि पराग दादा यांचा इथे शुभागमन झाले. दादांना आम्ही विनंती करू, आपण व्यासपीठावरती या. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. वावंजे गावातील जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार खरं तर आपण पाहतोय डीबी भाई म्हात्रे आणि त्यांच्या समवेत आणि आता नंतर वावंजे पंचायत समिती अधिकृत उमेदवार खरं तर पराग शेठ भोपी या मान्यवरांचं खरं तर व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सायंकाळचं सत्र अंतिम दिवस, फायनल डे याचसाठी केला होता अट्टास शेवट होतो गोड बाबा. आणि खरं तर शेवट इथे मात्र पाहुण्यांच्या आगमनाने गोड होताना आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. अंतिमची ही लढत खरं तर 5 दिवसापासून या क्षणाची वाट पाहिली जात होती आणि तो क्षण खरं तर आपल्या समोर रंगतोय. आणखी काही वेळाने आणखी मात्र ही स्पर्धा दमदार रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. जशी मेगा फायनल ऑन होईल आणखी उत्साह वाढेल, आणखी आनंद वाढणार. पण तो जाऊया मॅच कडे. गोलंदाज होईल सज्ज पुन्हा एकदा करण ठाकूर. राईट टर्न राऊंड द विकेट ना मारा करत असताना यावेळेस पहा अगदी अचूक मारा. फलंदाजाला चेंडू समजून येत नाहीये आणि वारंवार डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या स्थिर 6 या आकड्यावरती. अंतिम बॉल या दुसऱ्या षटकातील, या पहिल्या पूर्वार्धातील. समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन पप्पू पाटील. यावेळेस लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फटका सजावलाय, परंतु फटका फसलाय. झेल टिपली जाते. आणखी एक धक्का आणि इथून मात्र पहिलं पूर्वार्धाची झाली समाप्ती. 6 धावा जमल्यात. आता येणारे 12 चेंडू, 7 धाब्यांचं लक्ष. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल जय बापदेव 11 सायुरी नेवालीपाडा. प्रणेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आणि आज खरं तर या सीझन मध्ये आपण पाहतोय अगदी नावाला आलाय हा नेवालीपाडा संघ.
थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. त्याच दरम्यान व्यासपीठावरती काही क्षणांपूर्वी ज्यांचं आगमन झालं, वावंज पंचायत समिती उमेदवार सन्मान्य श्री पराग शेठ भोपी यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता रोख रक्कम 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खरं तर आपण पाहतोय परागदादा भोपी यांच्यासाठी 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य खरं तर आमच्या VSSC चषकासाठी लाभले. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू इच्छितो. तर 7 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडूंमध्ये. सेकंड वरती असेल नितीन जाधव, नाशिक वरती रोशन जाधव. तर बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय राजाराणी घोट संघाची ओळख सुनील साळुंखे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. मॅचला सुरुवात, उत्तरार्धाला खरं तर सुरुवात. 12 चेंडू 7 धाब्यांचं समीकरण कशा रीतीने चेस होणार, कशा रीतीने डिपेंड होणार याच्यावर खरं तर सर्वांच्या नजरेला. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. खराब पेटी, खराब कलेक्शन. सिंगल होती तिथे कन्वर्ट केलं डबल मध्ये आणि 2 धाब्याने खरं तर इथून मात्र सुरुवात केली जाते. आधीच धाबा कमी, त्यामध्ये अशा तुमच्या चुका जर होत राहतील मग निश्चितच तुम्हाला पराभवाची दिशा पाहावी लागेल. कारण 2 षटक आपण म्हटलं तर 20 ते 22 धाब्यांचं टार्गेट सेट करणं गरजेचं ठरतं. परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये जमलं फक्त 6 धाबा आणि 7 धाब्यांची. इथून मात्र गरज. सेकंड बॉल वरती सामना संपुष्टात आणलाय. एका षटकारानं सामना जिंकलाय. फलंदाज आपण पाहतोय नितीनच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अवघ्या 2 चेंडूंनी सामना फिनिश केला आणि मेगा फायनल मध्ये धडाक्यात प्रवेश केलाय जय हनुमान निवालीपाडा संघाने. वलपेट राजाराणी घोट संघ टॉस साठी निवालीपाडा. यस, कॉंग्रॅच्युलेशन. खरं तर आपण पाहतोय निवालीपाडा टीम जय बापदेव सायुरी 11 निवालीपाडा संघ आणि इथून मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. म्हटलं कसं राजाराणी घोट संघ चांगला खेळ त्यांचा सुद्धा आपण पाहिला आणि तदनंतर खरं तर आपण पाहतोय वावंज पंचायत समिती उमेदवार यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक साहित्य लाभले आणि तदनंतर त्यासोबत 5 दिवस लागणारा नाश्ता सुद्धा त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी लाभला. त्यामुळं त्यांचा या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू इच्छितो. चला टॉस करूयात आपण मेगा फायनलचा टॉस. मी विनंती करेल परागदादा भोपी यांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते खरं तर इथून या मेगा फायनलचा टॉस करायचा. त्याच दरम्यान आपण पाहतो युवा नेते भारतीय जनता पार्टी आणि त्यानंतर अथर्व एंटरप्राइजेसचे सर्व सन्मान्य श्री नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये त्यांचा सुद्धा खरं तर आम्ही या स्पर्धेच्या वतीनं या VSSC चषकाच्या वतीनं आभार व्यक्त करू इच्छितो. चला टॉस